नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी विषयातील पत्रलेखन हा भाग अभ्यासणार आहोत। इयत्ता 8वी, 9वी आणि 10वी या तिन्ही वर्गांसाठी हा पत्रलेखनाचा भाग आपल्याला उपयुक्त ठरणार आहे। तर आता आपण या पत्रलेखनाविषयी माहिती मिळवूया। तर विद्यार्थी मित्रांनो, पत्रलेखन हे दोन प्रकारचे असते, अनौपचारिक पत्रलेखन आणि औपचारिक पत्रलेखन। अनौपचारिक पत्रलेखनामध्ये परीक्षेसाठी जो प्रश्न विचारला जातो तो अभिनंदनपर पत्र या प्रकारचा असतो। म्हणजेच तुमच्या मित्राचं अभिनंदन करणारं पत्र लिहा किंवा तुमच्या लहान भावाचं अभिनंदन करणारं पत्र लिहा, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात। त्याचप्रमाणे औपचारिक पत्र जे आहे, ह्या औपचारिक पत्रलेखनामध्ये मागणी पत्र, विनंती पत्र, कार्यालयीन पत्र आणि व्यावसायिक पत्र ह्यांचा समावेश होतो। तर आता आपण या दोन्ही प्रकारच्या पत्रलेखनाविषयी माहिती मिळवणार आहोत। पण त्या अगोदर पत्रलेखन करत असताना, ते पत्रलेखन करत असताना कोणती काळजी आपण घेतली पाहिजे त्याविषयी अगोदर आपण माहिती मिळवूया। तर सुरुवातीला पत्र लिहिणाऱ्याचं नाव, पत्ता आणि दिनांक हे आपल्याला लिहायचं असतं। त्यानंतर मायना, मुख्य विषय, समारोप आणि लिफाफा। पण मायना म्हणजे काय, मुख्य विषय म्हणजे काय, समारोप म्हणजे काय, ह्याविषयी देखील आता आपण यामध्ये माहिती मिळवणार आहोत। मतलब बच्चों, मायना मतलब क्या, मुख्य विषय मतलब क्या। इस मुख्य विषय को ही मुख्य मजकूर मराठी में बोलते हैं। और समारोप मतलब क्या, इस समारोप को समापन ऐसे भी कहा जाता है। तो ये सब हम कहाँ कहाँ लिखते हैं, कैसे लिखते हैं, इसके बारे में जानकारी प्राप्त करेंगे। तर सर्वात प्रथम आपण मायना म्हणजे काय, मायना हा आपल्याला दोन वेळा लिहायचा असतो। एक म्हणजे पत्रलेखनाच्या सुरुवातीला आपण मायना लिहितो आणि त्यानंतर शेवटी देखील समापन करत असताना, म्हणजेच शेवट करत असताना आपण मायना लिहत असतो। मग हे पत्रलेखन जे आहे की आपण ज्यांना उद्देशून पत्र लिहितो किंवा पत्ररूपाने आपण ज्यांच्याशी बोलतो त्यांचा आपल्याला पुरेसा मानसन्मान देऊन, अभिवादन करून आपण पत्रलेखनाला सुरुवात करत असतो। मग ही सुरुवात करत असताना आपण कशी केली पाहिजे, उदाहरणार्थ की आपण आपल्या आईवडिलांना जर पत्र लिहिणार असू तर त्या ठिकाणी सुरुवात करत असताना तीर्थरूप बाबा यांना सा न वी, सा न वी मतलब बच्चों साष्टांग नमस्कार, विनंती, विशेष। तर ह्यालाच आपण मायना असं म्हणतो। म्हणजेच हा सुरुवातीचा मायना आहे। आणि समापन करत असताना म्हणजे शेवटचा मायना लिहत असताना आपला किंवा आपली, तुझा किंवा तुमचा हा मायना आपण शेवटी लिहत असतो। त्याचप्रमाणे आपला मोठा भाऊ, मोठी बहीण ह्यांना जर आपण पत्र लिहत असू तर प्रिय दादा, ताई, प्रिय ताई, सप्रेम नमस्कार। मतलब हमें क्या लिखना है, अगर हमसे बड़े हैं हमारे भाई बहन तो हमें क्या लिखना है, प्रिय दादा किंवा प्रिय ताई, सप्रेम नमस्कार। और लास्ट में क्या लिखना है, तुझा लाडका किंवा तुझी लाडकी। मतलब ये हम पत्र के एंडिंग में लिखने वाले हैं। त्यानंतर वडील मंडळी जर असतील, वडील मंडळी मतलब हमसे जो बड़े हैं वो, तो इसमें हमारे चाचा हो गए या और कोई जो हमारे रिश्तेदार है, उसमें हमसे बड़े जो है उसे हम बोलते हैं वडील मंडळी, म्हणजेच आपल्यापेक्षा मोठे। तर त्यांना पत्र लिहत असताना त्यांच्या मान सन्मानासाठी आपण तीर्थस्वरूप डॅश डॅश यांना सा न वी म्हणजे साष्टांग नमस्कार, विनंती, विशेष असा मायना लिहून पत्रलेखनाला सुरुवात करत असतो। आणि आपला
असा शेवटी लिहितो, म्हणजे आपला लाडका वगैरे असं आपण लिहू शकतो. त्याचप्रमाणे आपल्या शिक्षकांना जर आपल्याला पत्र लिहायचं असेल तर त्यांच्या मानसन्मानासाठी आपण गुरुवर्य डॅश डॅश यांना सादर नमस्कार विनंती विशेष अशा प्रकारे मायना लिहत असतो. आणि पत्राचा शेवट करत असताना तुमचा विद्यार्थी किंवा तुमची विद्यार्थिनी अब क किंवा आपण स्वतःचं नाव देखील त्या ठिकाणी लिहू शकतो. अगर हमें हमारे मित्र सहेली इनको पत्र लिखना है तो म्हणजेच मित्र मैत्रीण ह्यांना पत्र लिहायचं असेल तर प्रिय मित्र किंवा प्रिय मैत्रीण हिज सादर नमस्कार. अभी सादर नमस्कार सप्रेम नमस्कार ऐसे हम क्यों लिखते हैं, म्हणजेच प्रिय मित्र किंवा प्रिय मैत्रीण ही सप्रेम नमस्कार असं का लिहितो, कारण ते आपल्याच वयाचे असतात म्हणून सप्रेम नमस्कार. आणि शिक्षकांना आपण सादर नमस्कार असं लिहितो, सादर मतलब आदर सहित. तर मित्र मैत्रिणींना आपण काय लिहितो, प्रिय मित्र प्रिय मैत्रीण ही सप्रेम नमस्कार आणि तुझा किंवा तुझी अब क. अगर सम्माननीय व्यक्ति को हमें पत्र लिखना है, माननीय, जैसे ये सम्माननीय व्यक्ति जो है, ये पत्र लेखन हम किसे करते हैं, जो कार्यालयीन पत्र है, व्यावसायिक पत्र है, मागणी पत्र असेल, व्यावसायिक पत्र असेल, कार्यालयीन पत्र असतील. तर म्हणजेच औपचारिक पत्रलेखनामध्ये ज्या पत्रलेखन करत असताना सन्माननीय व्यक्ती ज्या आहेत त्यांचा उल्लेख करत असताना माननीय व्यवस्थापक यांना सानविवी म्हणजे साष्टांग नमस्कार विनंती विशेष असं देखील आपण लिहू शकतो, अपना नम्र किंवा अपली नम्र. तो इस प्रकार हमें क्या करना है, ये मायना लिखना है. तर पत्रलेखनाची मांडणी आता आपल्याला कशा प्रकारे करायची आहे तर ते आपण पाहूया. की या ठिकाणी आपण एक विषय घेतलेला आहे की साहित्य संपदा या दिवाळी अंकात तुमच्या लहान भावाची कविता प्रकाशित झाल्याबद्दल त्याचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. तो बच्चों ये जो पत्र है अभिनंदन पर पत्र है, मतलब अनौपचारिक पत्र लेखन है. अनौपचारिक पत्र लेखन की शुरुआत करते समय हमें सबसे पहले क्या करना है, तारीख लिखनी है. म्हणजेच आपल्याला दिनांक लिहायचा आहे. या ठिकाणी दिनांक लिहिलेला आहे आणि दिनांक लिहिल्यानंतर आपल्याला एक ओळ मतलब एक लाइन हमें छोड़नी है आणि नंतर आपल्याला मायना लिहायचा आहे. हा मायना म्हणजेच काय, प्रिय सुरेश खूप खूप आशीर्वाद, हा आहे मायना. ते झाल्यानंतर प्रिय सुरेश असं लिहिल्यानंतर या ठिकाणी स्वल्पविराम दिलेला आहे आणि हा देणं फार आवश्यक आहे. सर्वप्रथम तुझे खूप खूप अभिनंदन. देखो बच्चों, यहाँ से पैराग्राफ शुरुआत हुआ है. सर्वप्रथम तुझे खूप खूप अभिनंदन. कालच मी साहित्य संपादाचा दिवाळी अंक वाचत होतो. त्यामध्ये तुझी स्वलिखित कविता वाचून खरंच खूपच आनंद झाला. तुझा अभिमानी वाटला. शेतकऱ्यांची व्यथा तू तुझ्या कवितेतून अतिशय संवेदनशीलतेने मांडलीस. यातून तुझे सामाजिक भान दिसून आले. अब देखो बच्चों, एक पैराग्राफ यहाँ पूरा हुआ है. दूसरा पैराग्राफ हमें समझ में आए इसलिए दूसरे कलर में छपा हुआ है. कहाँ से, अशा प्रकारे प्रगती करत रहा आणि आयुष्यात पुढे पुढे जा. पुन्हा एकदा तुझे मनापासून अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. ये दूसरा पैराग्राफ यहाँ खत्म हुआ. लेकिन बच्चों, हमें एक बात ध्यान में रखनी है, म्हणजे एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की एक पॅरेग्राफ संपल्यानंतर आपल्याला मध्ये एक लाइन सोडायची आहे. मतलब एक लाइन हमें छोड़नी है और बाद में दूसरे पैराग्राफ को हमें शुरुआत करनी है. त्याचप्रमाणे की त्यानंतर तुझा भाऊ अब क, मतलब बच्चों हमें तुझा भाऊ अब क ये लास्ट का मायना है. म्हणजे पत्र लेखनाचा शेवटचा मायना कोणता, तुझा भाऊ अब क. और ये जो पत्र लेखन में जो ये 2 पैराग्राफ जो हमने लिखे हैं त्याला म्हणतात मुख्य मजकूर. काय म्हणतात त्याला,
मुख्य मजकूर असं म्हणतात. आणि पत्रलेखन लिहून पूर्ण झाल्यानंतर मायना लिहिल्यानंतर, म्हणजेच तुझा भाऊ अबक हा शेवटचा मायना लिहिल्यानंतर आपल्याला त्या मायन्याच्या खाली पत्ता लिहायचा आहे. मग हा पत्ता कोणाचा? तर पत्र लिहिणाऱ्याचा. म्हणजेच जर आपण पत्र लिहत असू तर हा पत्ता आपला असेल. आणि या ठिकाणी पत्ता लिहिलेला आहे पहा, गणेश सदन, शनिवार पेठ, पुणे. आणि पिनकोड नंबर या ठिकाणी लिहिलेला आहे. आणि शेवटी पत्र लिहिणाऱ्याचा ईमेल ID. तर पत्रलेखनाचं स्वरूप बदललेलं असल्यामुळे ईमेल ID लिहिणं हे अत्यावश्यक आहे. कारण ह्या ईमेल ID साठी देखील गुण दिले जातात, म्हणून ईमेल ID हे कंपल्सरी केलेला है। तो बच्चों, इस प्रकार हमें ये अभिनंदन पर पत्र लिखना है। हमें जो भी पता लिखना है, शुरुआत का पता होगा या लास्ट का पता होगा, मायना होगा शुरुआत का और लास्ट का मायना जो है वो, ये सभी हमें एक ही लाइन में लिखने। देखो ये पत्र लेखन जो मैंने आपके सामने रखा है, सभी लाइन जो है सेम है, मतलब एक ही लाइन में है सभी अक्षर। और ये जो पता है दोनों ऊपर का और नीचे जो सब लिखा है, ये सब हमें लेफ्ट साइड में लिखना है। म्हणजेच हे सगळं आपल्याला डाव्या कोपऱ्यात लिहायचं आहे। म्हणजेच पत्राचा दिनांक जो आहे तो देखील आपल्याला डाव्या कोपऱ्यात लिहायचा आहे। पत्राची सुरुवात करताना वरच्या डाव्या कोपऱ्यात दिनांक लिहावा। त्यानंतर प्रेषक आणि प्रति ह्यांचे जे पत्ते आहेत, प्रति म्हणजेच वरचा पत्ता आणि प्रेषक म्हणजे खालील पत्ता जो आहे, हे दोन्ही पत्ते जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी डाव्या कोपऱ्यातच लिहायचे आहेत। पत्ता दिलेला असेल तर दिलेला पत्ताच लिहावा आणि नसेल दिलेला तर आपल्याला तो पत्ता काल्पनिक लिहायचा है। मतलब बच्चों, अपने मन से वो पता लिखना है अगर नहीं दिया है तो। त्यानंतर मागणी पत्र, विनंती पत्र जे आहेत, प्रश्नपत्रिकेमध्ये परीक्षेला तुम्हाला पत्ता दिलेला असतो, तोच पत्ता तुम्ही लिहायचा आहे। आणि पुढच्या ओळीत आवश्यकतेनुसार आपल्याला महोदय, महोदया हे आपल्याला लिहायचं आहे, त्यालाच आपण संबोधन असं म्हणतो। तो इसके बारे में भी अभी हम जानकारी प्राप्त करेंगे कि औपचारिक पत्र लेखन किस प्रकार हमें करना है। अब देखो बच्चों, परीक्षा में इस प्रकार प्रश्न पूछते हैं कि वाचाल तर वाचाल, वरद पुस्तकालय, समर्थ नगर, पुणे 411001। दुकानाच्या वर्धापन दिनानिमित्त खास आकर्षण, कोणत्याही पुस्तकावर 40% सवलत। सवलत ही 1 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यंत राहील। अब देखो बच्चों कि यहाँ पता भी दिया है। अभी यह पता कौन सा दिया है? वरद पुस्तकालय, समर्थ नगर, पुणे 411001। ये पता दिया है दुकान का। मतलब दुकान मतलब कौन सा? ये पुस्तकालय जो है उसका। और ये जो ही जी सूट मिळणार आहे ही किती तारखेपर्यंत असेल? 1 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट। तर हे जे पत्र आहे ते आपल्याला कशा प्रकारे लिहायचं आहे? म्हणजे प्रश्न जो या ठिकाणी माहिती दिलेली आहे, ह्याच माहितीवर आपल्याला 2 प्रकारचे पत्र लेखन आपण करू शकतो। एक म्हणजे की या ठिकाणी रसिक वाचक या नात्याने संबंधित पुस्तकालयातून स्वतःसाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र, म्हणजेच हे मागणी पत्र आहे, म्हणजेच औपचारिक पत्रलेखन आहे। आणि दुसरा पत्रलेखन जे आहे, शालेय भंडार प्रमुख या नात्याने शाळेसाठी
मागविलेल्या पुस्तकांवर अधिक सवलत मिळावी यासाठी पत्रलेखन. म्हणजे दोन्ही पत्रलेखन जे आहेत ते दोन्ही पत्रलेखन हे औपचारिक पत्रलेखन आहेत. एक म्हणजे मागणी पत्र आहे आणि दुसरं जे पत्रलेखन आहे ते त्या पुस्तकांवर सवलत मिळावी यासाठी आपण विनंती पत्र जे लिखतो ते विनंती पत्र आहे. तो बच्चों, हमें क्या करना है, अभी ये कैसे लिखा है, औपचारिक पत्र लेखन कैसे किया है, इसके बारे में जानकारी. तर सुरुवातीला तारीख लिहिलेली आहे. तो बच्चों देखो, यहाँ तारीख कौन सी दी है, 1 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट. और यहाँ कौन सी लिखी है, 2 ऑगस्ट 2020. 2 ऑगस्ट 2020. म्हणजेच ह्या पुस्तकांवर सूट केव्हापासून मिळालेली आहे, 1 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यंत ही सवलत म्हणजे सूट देण्यात आलेली आहे. म्हणून 1 ऑगस्ट नंतरची तारीख या ठिकाणी दिलेली आहे. 2 ऑगस्ट 2020 ही तारीख या ठिकाणी लिहिलेली आहे. कारण मागणी पत्र आहे आणि ज्या वेळेला एखाद्या वस्तूवर आपल्याला सूट मिळत असते किंवा सवलत मिळत असते आणि ही जाहिरात आपण वाचतो, त्यानंतर आपण त्यामधील जी तारीख आहे ती आपल्याला घालायची आहे. म्हणजे ही जाहिरात केव्हापासून सुरू झालेली आहे, तर 1 ऑगस्ट ते 20 ऑगस्टपर्यंत ही सवलत आहे. म्हणून 1 ऑगस्ट नंतरची आणि 20 ऑगस्टच्या आधीची आपल्याला या ठिकाणी तारीख घालायची आहे. या ठिकाणी तारीख लिहिलेली आहे 2 ऑगस्ट 2020. प्रति. आता दिनांक लिहिल्यानंतर आपल्याला एक लाईनमध्ये सोडायचे आहे. त्यानंतर प्रति. प्रति लिहिल्यानंतर स्वल्पविराम द्यायचा आहे. माननीय व्यवस्थापक स्वल्पविराम वरद पुस्तकालय स्वल्पविराम समर्थनगर स्वल्पविराम पुणे पूर्णविराम या ठिकाणी द्यायचा आहे. आणि या ठिकाणी आपल्याला पिनकोड नंबर देखील लिहायचा है. तो बच्चों देखो, ये माननीय व्यवस्थापक जो है, ये प्रति जो है, प्रति के नीचे माननीय व्यवस्थापक लिखा है तो ये मायना है. और नीचे पुस्तकालय का पता लिखा है, वरद पुस्तकालय समर्थनगर पुणे 411001. म्हणजेच या ठिकाणी प्रति लिहिल्यानंतर स्वल्पविराम, माननीय व्यवस्थापक लिहिल्यानंतर आपल्याला स्वल्पविरामच द्यायचा आहे. ह्या सर्व गोष्टींची आपल्याला दक्षता किंवा काळजी घ्यायची आहे. तो हा शुरुआतीचा पत्ता आहे. हाँ, शुरुआतीचा पत्ता बच्चों, ये शुरुआत का जो पता है, ये पता किसका लिखना है हमें, कि जिसको हम पत्र भेज रहे हैं उसका ये पता है. अब ये पता लिखने के बाद बच्चों हमें क्या करना है, एक लाइन छोड़नी है, फिर विषय लिखना है. अब देखो, अनौपचारिक पत्र लेखन में हम विषय नहीं लिखते और औपचारिक पत्र लेखन में हमें विषय लिखना है. कौन सा विषय, पुस्तकांच्या मागणी बाबत. पता होने के बाद, लिखने के बाद हमें क्या करना है, एक लाइन छोड़नी है, फिर विषय लिखना है. विषय लिखने के बाद फिर से हमें एक लाइन छोड़नी है और उसके बाद हमें क्या लिखना है, महोदय. महोदय लिखने के बाद हमें फिर से क्या करना है, महोदय लिहिल्यानंतर आपल्याला परत या ठिकाणी स्वल्पविराम द्यायचा आहे आणि मग पॅरेग्राफला सुरुवात करायची आहे. तर पॅरेग्राफला सुरुवात कुठून केलेली आहे, वरील विषयास अनुसरून पत्र लिहिण्यास कारण असे की मी अ.ब.क. रसिक वाचनालय आपल्याकडून काही पुस्तकं विकत घेऊ इच्छितो. आपण आपल्या दुकानाच्या वर्धापन दिनानिमित्त. अब देखो बच्चों, आपल्याकडून काही पुस्तके विकत घेऊ इच्छितो, एक पैराग्राफ पूरा हुआ. ये पैराग्राफ पूरा होने के बाद यहाँ एक लाइन आपको छोड़नी है और ये लाइन छोड़ के हमें क्या करना है, दूसरा पैराग्राफ शुरू करना है. आपण आपल्या दुकानाच्या वर्धापन दिनानिमित्त पुस्तकांच्या खरेदीवर 40% सवलत देत आहात. 40% सवलत देत आहात, त्यासाठी तुमचे अभिनंदन. एक रसिक वाचक या नात्याने मी सुद्धा आपण दिलेल्या संधीचा फायदा घेऊ इच्छितो. त्यामुळे मी मला हवे असणाऱ्या पुस्तकांची यादी सोबत जोडत आहे. तो बच्चों, ये पुस्तके
पुस्तक मंगवाने हेतु पत्र लिखा है। तर हे पत्र जे आहे मागणी पत्र आहे, त्यामुळे कोणकोणती पुस्तके आपल्याला हवी आहेत त्यासाठी या ठिकाणी 3 कॉलम केलेले आहेत। एक पुस्तकाचं नाव, दुसरं कॉलम आहे लेखक आणि तिसरं कॉलम आहे प्रती। तर या ठिकाणी पुस्तकांचं नाव लिहिलेलं आहे ययाती, त्याचे लेखक आहेत वि स खांडेकर, प्रती किती हवी तर 1 पुस्तक। नटसम्राट लेखक आहेत वि वा शिरवाडकर, पुस्तक 1। मृत्युंजय शिवाजी सावंत हे लेखक आहेत आणि 1 पुस्तक हवं आहे। आणि ग्रामगीता लेखक आहेत तुकडोजी महाराज आणि 1 पुस्तक हवं आहे। मतलब इस प्रकार हमें क्या करना है, म्हणजेच ह्या प्रकारे आपल्याला ही पुस्तकांची यादी तयार करायची आहे आणि कॉलम तयार करून आपल्याला 3 कॉलममध्ये ही जी यादी आहे ही तयार करायची आहे। हे झाल्यानंतर पुढील पॅरेग्राफ जो आहे तो या ठिकाणी लिहिलेला आहे। पुस्तकांसोबत पुस्तकाचे बिल व पैसे पाठविण्यासाठी बँकेचा तपशील पाठवावा ही विनंती। ये पैराग्राफ खत्म हुआ है, पूर्ण विराम दिया है। आगे का पैराग्राफ 1 लाइन छोड़कर हमें लिखना है, कृपया मागवलेली पुस्तके लवकरात लवकर मिळतील अशी अपेक्षा करतो, पूर्ण विराम। अब देखो बच्चों, यहाँ 1 लाइन छोड़ो, फिर नीचे लिखो आपला विश्वासू अबक, म्हणजेच हा मायना आहे। हा काय आहे, शेवटचा मायना, पत्र लेखनाचा शेवटचा मायना, आपला विश्वासू अबक, इसे मायना कहते हैं। और नीचे जो लिखा है वो पता है, कौन सा, म्हणजे शेवटी आपण पत्ता लिहिलेला आहे, तो पत्ता कोणाचा आहे तर पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीचा पत्ता शिवाजीनगर हिंगोली 431521 आणि ईमेल ID म्हणजे ज्या माणसाने पत्र लेखन केलेला आहे त्याचा पत्ता जो आहे तो पत्राच्या शेवटी दिला जातो। मतलब इस प्रकार बच्चों आपको क्या करना है, ये जो पत्र लेखन है, औपचारिक पत्र लेखन और अनौपचारिक पत्र लेखन ये करना है। लेकिन फिर से एक बार मैं आपको जानकारी देती हूँ इस पत्र लेखन के बारे में कि औपचारिक पत्र लेखन करत असताना कोणती काळजी आपण घेतली पाहिजे। पत्राची सुरुवात करत असताना वरच्या डाव्या कोपऱ्यात दिनांक लिहावा। प्रेषक व प्रती, आता प्रती हे आपण पत्राच्या सुरुवातीला तारीख लिहिल्यानंतर लिहितो त्याला आपण प्रती असं म्हणतो आणि शेवटचा पत्ता जो आहे त्याला आपण प्रेषक असं म्हणतो। तर प्रेषक व प्रती यांचे पत्ते दिलेले असतील तर तेच लिहावेत आणि पत्ते दिलेले नसतील तर ते काल्पनिक लिहावेत। मतलब बच्चों हमें अपने मन से लिखने हैं। त्यानंतर मागणी पत्र, विनंती पत्र या पत्रांचा प्रश्नपत्रिकेत दिलेला पत्ता लिहावा। मतलब हमारा एग्जाम में हमें क्वेश्चन पेपर में जो पता देते हैं वही हमें लिखना है, नहीं दिया है तो अपने मन से लिखना है। त्याचप्रमाणे पत्र लिहून झाल्यानंतर पुढच्या ओळीत आवश्यकतेनुसार महोदय महोदया हे संबोधन लिहावे आणि स्वल्पविराम द्यावा। नंतर ओळीत मजकूर लिहिण्यास सुरुवात करावी। त्यानंतर आपला विश्वासू, आपला कृपाभिलाषी यासारख्या शब्दांनी पत्राचा शेवट करून त्याखाली आवश्यकतेनुसार पत्र लिहिणाऱ्याचं नाव, त्याचा पत्ता आणि त्याचा स्वतःचा ईमेल ID लिहावा। म्हणजेच अशा प्रकारे आपल्याला हे पत्र जे आहे म्हणजेच अभिनंदनपर पत्र आणि म्हणजेच अनौपचारिक पत्र आणि औपचारिक पत्र हे दोन्ही प्रकारची पत्र आपल्याला लिहायची आहेत। धन्यवाद।